अभाग्यासी तरी भाग्यवंत, ऐसे श्री गुरु काका श्रीमंत, जीवत्वाची खंत स्वरूपी विराली, श्रीराम जीवना देण्या अर्थ, सद्गुरु काका समर्थ, जीवत्वाचा अंत आत्मा रामी केला, श्रीराम समर्थ श्रीराम. परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काका यांना साष्टांग नमस्कार करते. परमपूज्य मंदाताई यांनाही साष्टांग वंदन करते. परम आदरणीय सुनील काकांना साष्टांग नमस्कार. आदरणीय नीलाताईंना साष्टांग वंदन. आणि श्रोते, आपण जगदीशांची मूर्ती माझे प्रेरणास्थान आपणालाही साष्टांग वंदन करते. श्रोते, आपण जगदीश मूर्ती श्रवणे बैसावे एकांती, स्थिर होईल माझी मती, आपणा कृपा प्रसादे पुनश्च एकदा आपल्याला वंदन करते आणि आजच्या चिंतनाला सुरुवात करते. तत्पूर्वी चिंतन सुरू करण्यापूर्वी आपण सगळेजण मिळून शांतीपाठ म्हणूया. म्हणू का मी ताई? त्याला मी म्हणू का? हो म्हणू का मी? हो म्हणा. कानी सद्वचन ऐकावे, समर्थ व्हावे, नेत्री शुभची पहावे, आम्ही इंद्रिये आणि शरीर स्थिर करोनी स्तुती कर, देवा लागी आयुष्य हित कर, भोगो आम्ही इंद्र महान कीर्तिवंत, शांती ज्ञानवंत, चक्ररूप गरुड बलवंत, अरिष्टनाथी जो चतुराननाचा पुत्र, बृहस्पती ज्ञानवंत, आमुचे कल्याण अनंत करो सलाम. सद्गुरुनाथ महाराज की जय. त्याला नमस्कार करू. शांतीपाठ, शांतीचा पाठ. शांती अंतःकरणामध्ये ती ग्रहण करायची आणि ग्रहण करून मग उपनिषदांचं श्रवण करायचं. तरच उपनिषदांचं जे देणं आहे शांत स्वरूप ते आम्हाला सहजपणे प्राप्त होईल. असा हा शांतीपाठ. इतकं या शांतीपाठाला महत्व आहे. जसं एखादं ऑपरेशन जेव्हा करायचं असतं त्यावेळेला ऑपरेशनच्या आधी अनेस्थेशिया देतात आणि अनेस्थेशिया दिल्यानंतर आम्हाला काही काळ तरी ती स्मृती त्याचं आवाज गडबडतेच आहे. नमस्कार करते. आवाज थोडासा गडबडत आहे. आज ना इकडे पाऊस खूप आहे. बर बघा, पाहू, प्रयत्न करू सगळ्या पद्धतीने. ज्याप्रमाणे अनेस्थेशिया आमच्या बाहेरच्या जगताचे सगळे स्पंदन जे आहेत, बाहेरच्या जगताचा जो सगळा व्यवहार आहे, या सगळ्या व्यवहारापासून आम्ही त्यावेळेला त्या अनेस्थेशियामुळे अलिप्त होतो. त्याची आम्हाला काही जाणीव होत नाही आणि त्यामुळे त्या ऑपरेशनला यश येतो. डॉक्टर व्यवस्थित ऑपरेशन करू शकतात. पेशंटच्या कोणत्याही प्रतिक्रियेशिवाय ते ऑपरेशन व्यवस्थित होतं. आणि हे जसं आहे अगदी त्याप्रमाणे हा जो शांतीपाठ आहे, हा शांतीपाठ आम्हाला त्या अनेस्थेशिया सारखंच काम करतो. अंतःकरण शांत निस्तरंग शांतीपाठ होतं. बाहेरच्या जगताशी आमचा जो संबंध आहे तो सगळा संबंध या श्रवण कालापुरता तरी आम्हाला तोडून टाकता आलं पाहिजे. त्याची आम्हाला विस्मृती नाही, परंतु त्याची आम्हाला जाणीव नाही झाली पाहिजे. विस्मृती तर होणार नाही, पण जाणीव नाही झाली पाहिजे. म्हणून तो शांतीपाठ अंतःकरण शांत करून मग जे उपनिषदांना द्यायचं आहे ते आम्ही सहजपणे स्वीकारू शकतो. आणि उपनिषदांचं देणं
निर्मलम निष्कलम शांत हे सहज या निर्णयाला आम्ही पोचतो. म्हणून शांती पाठाचं खूप महत्व आहे. सुरुवातीला शांती पाठाच्या माध्यमातून शांती मिळवावी लागते, परंतु पुढे पुढे प्रयत्नाने सरावानी ती अपरेमध्ये जाते, परामध्ये जाते. पहिले अपरा करावी लागते, मग परा शांती. मग त्याच्यासाठी वेगळं काही करावं लागत नाही. दृष्टांत एका दिवशी प्रजांची सवय झाली तर ॲनेस्थेशिया आपण देत नाही. तो दृष्टांत एक दिवशी हे सांगत लक्षात घ्या. शांतीचं तसं नाही. सुरुवातीला कारणाने निमित्ताने ती शांती आम्हाला टिकवावी लागते. मग हळूहळू त्याचा सराव होतो आणि मग शांत स्वरूप, त्या शांत स्वरूपामध्ये एकरूपता, ऐक्य सहजपणे साधले जातं. आणि मग मात्र जे हे चित्ताचे हे जे अंतःकरण आहे, या अंतःकरणाचे जे व्यवहार आहे, हे व्यवहार व्यावहारिककालीन सुरू राहतात, परंतु त्या व्यवहाराशी माझा काहीही संबंध नसतो. व्यावहारिक सत्तेमध्ये अंतःकरणाला जसा व्यवहार करायचा तसाच व्यवहार करू द्यायचा आहे. व्यावहारिक सत्तेमध्ये गल्लत करता कामा नये. व्यावहारिक सत्ता अजातवादाने सुद्धा मान्य केलेली आहे. मांडुक्यमध्ये सुद्धा व्यावहारिक सत्ता त्यांनी मान्य केलेली आहे, कारण त्याच्याशिवाय आम्ही नीट समन्वय साधू शकणार नाही. म्हणून व्यावहारिक सत्तेमध्ये या अंतःकरणाला, या देहाला व्यवहारासारखा करून मी मात्र अत्यंत शांत अशा स्थितीमध्ये प्रतिक्रिया शून्य असं अंतःकरण माझं राहायला पाहिजे. आणि हेच आम्हाला आता मांडुक्य सांगतंय. ही कारिका आम्हाला तेच सांगते. कारिका आपली कारिका नंबर 46 आहे. काल आपण बघितलं की परमार्थाचं स्वरूप काय आहे. आचार्यांनी आम्हाला सांगितलं. परमार्थाचं स्वरूप सांगताना आचार्यांनी आम्हाला 3 भास सांगितले आणि 3 भासांच्या माध्यमातून पारमार्थिक वस्तूच्या स्वरूपाचं वर्णन केलं. 3 भासांच्या माध्यमातून. शब्दरचना फार सुंदर लक्षात घ्यायची. कोणते ते 3 भास होते? जात्यभास, त्यानंतर चलाभास आणि वस्तुभास. हे 3 भास आम्हाला सांगितले की उत्पत्ती होणं, जन्म होणं, हा जन्म झाला आहे असं आम्हाला वाटतं आणि आम्ही ते सत्य मानतो, म्हणजे तो भासच आहे. मुलाचा जन्म झाल्यानंतर मुलाचे सगळे व्यवहार जे होतात, चलाभास, तो चैतन्य असं वाटतो आणि त्याचे सगळे व्यवहार असतात, चलाभास, आणि तो आहे हे जे आम्हाला वाटतं, शरीराच्या माध्यमातून तो आहे असं जे वाटतं, तो वस्तुभास. परंतु या सगळ्यांमध्ये आहे आहे आहे, तो जन्मला आहे, तो चैतन्य रूप आहे, तो मुलगा आहे, ती वस्तू आहे. हे जे आहे 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 पण आहे ना, तिन्ही गोष्टीमधलं हे आहे पण कोण आहे? ही पारमार्थिक सत्य तत्व आहे. आणि म्हणून हे जन्म झाला आहे, चलन वलनादी व्यवहार सुरू आहेत आणि ती वस्तूचं अस्तित्व आहे. हा आम्ही असा पद्धतीने जर विचार केला, त्या आहेचा विचार केला, आहेवर जर असतची असे, या असतची असे, ब्रह्मवस्तू असतची असे, ती आहेच. जन्म झाला तरी ती आहेच, व्यवहारकालीन पण ती आहेच, त्याच्याच सत्य व्यवहार होतात आणि नाश झाल्यानंतर पण ती आहेच. अशा त्या सतवस्तूवर जर का आम्ही स्थिर झालो तर हे सगळे भास आहे, याला आम्हाला भासाचं दर्जा देता येतो. जात्याभास, वस्तुभास, चलाभास. तेव्हा आम्हाला याला भासाचं स्वरूप देता येतो, दर्जा देता येतो. नाहीतर आम्ही यालाच सत्य समजतो. आणि म्हणून सत्य नेमकं काय आहे? तर सत्य हे त्याच्या मागचं असणारं तत्व,
जे आहे ब्रह्मतत्व जे आहे, जे जन्मलंच नाही, जे अजात आहे, ते अजात तत्व तेच आहे. बाकी सगळा भास आहे. ते अज आहे, अचल आहे, कुटस्थ आहे, अवस्तू आहे, विज्ञान स्वरूप आहे. इतकं जंत्रिक का सगळी सांगावी लागते की एक नाही तर दुसरं पटेल, दुसरं नाही तर तिसरं पटेल. ज्यावेळेला आम्हाला पटवून घ्यायचं असतं तेव्हा कोणत्या एका शब्दाने पटेल सांगता येत नाही. म्हणून 10 शब्दांची रचना ठेवावी लागते, तेव्हा त्यातलं एक काहीतरी नक्कीच पटतं. आणि तेच तत्व जे आहे ते जणू काही उत्पन्न झाल्यासारखं वाटतं. जात्या भाषेच्या वेळेला आम्ही असा विचार करा की ते जणू काही उत्पन्न झाल्यासारखं. ह्यातला जणू काही हा शब्द खूप महत्वाचा आहे. जणू काही म्हणजे तेच असतं का? नाही, ते जणू काही असतं. जणू काही तुम्ही माझ्या आई सारख्याच. पण आई आहे का? नाही, आई सारख्या. आईचा दर्जा नाही, आईचं स्थान नाही, पण जणू काही. एवढ्या या जणू काहीला परमार्थामध्ये फार महत्व आहे. हा जणू काही शब्द आम्ही खूप अगदी मनापासून स्वीकारला पाहिजे. स्वीकारला पाहिजे जणू काही शब्द. तरच आम्हाला भास कळेल, तरच आम्हाला सत्य कळेल. म्हणून हे सत्य तत्व, हे हा कुटस्थ, हे अचल तत्व जणू काही उत्पन्न झाल्यासारखं वाटतं, जणू काही चल झाल्यासारखं वाटतं आणि जणू काही वस्तुरूप झाल्यासारखं वाटतं. हा जणू काही शब्द आमच्या सरावामध्ये असला पाहिजे. हो, तो सरावात आला की भास आम्हाला कळला. बस. दिसणाऱ्या दृश्य जगताला, देहादी जगताला भासाचा दर्जा आम्ही दिला आणि भासाचा दर्जा जेव्हा देतो तेव्हा आम्ही त्यामध्ये रमत नाही, रेंगाळत नाही आणि रेंगाळत पण नाही, रमत नाही, दोन्ही करत नाही, रंगत पण नाही. 3 आर. ज्याला ह्यात हे 3 आर चातुर्य जमलं तो तरला. ज्याला हे जणू काही शब्द अंगवळणी पडला तो तरला. जणू काही शब्द आम्ही खूप सरावामध्ये करून घेतला पाहिजे. हो, आमच्या सरावातले शब्द खूप असतात की नाही? एवढे सरावातले शब्द असतात, आम्ही पटकन म्हणतो ते सरावातले शब्द. फलाना ठिकाणा किती सरावातले. ओरडा आरडी किती सरावातला शब्द आहे. मुलांचा गोंधळ सुरू असतो, आम्ही म्हणतो काय ओरडा आरडी चालू आहे. कळतं, एवढ्यानेच कळतं. ओरडा आरडी म्हटलं की पटकन कळतं की तिकडे काय सुरू आहे. गलबला, काही गलबला, काही निवळ. गलबला शब्द समर्थांचा आहे. तसं जणू काही हा शब्द आम्ही आमच्या अंगवळणी पडून घेतला पाहिजे, सरावामध्ये करून घेतला पाहिजे. मग आम्ही भास आणि सत्य याच्यामधला फरक आमच्या नीट लक्षात येईल आणि आम्ही सत्यावर आरूढ होऊ. मग आता हा सगळा जो भास आम्हाला जाणवतो, हे सगळं दृश्याची आम्हाला जी प्रचिती येते, ही कशामुळे येते? कशामुळे हे सगळे व्यवहार आमचे होतात? हो, हे सगळे व्यवहार इथे गौडपादाचार्यांची ही कारिका आहे. हे सांगतात की हे सगळे जे व्यवहार होतात हे चित्तावर आपले सगळे व्यवहार चालतात. चित्तवृत्तीवर आमचे हे सगळे व्यवहार चालतात. आणि कारिका आम्हाला सांगते, एवं न जायते चित्तमेवं धर्मा अजास्पृता. कारिका सांगते की चित्त जन्मालाच येत नाही. आणि जन्माला चित्त येत नाही, ते अज आहे हे जे जाणतात, एवमेव विजानंतो न पतंती विपर्यये. हे जे जाणतात,
हे चित्त जन्माला येत नाही हे जे जाणतात ते भ्रांतीमध्ये पडत नाही, त्यांचा विपर्य होत नाही, त्यांना विपर्य ज्ञान होत नाही, म्हणजे त्यांना विपरीत ज्ञान होत नाही. आम्हाला विपरीत ज्ञान होतो, देह आहे, जगत आहे, ते सत्य आहे, करणारा मी आहे, भोगणारा मी आहे, सगळ्या भ्रांतीमध्ये आम्ही असतो. हे सगळं विपरीत ज्ञान आहे, कारण आम्ही काय जाणून घेतलेलं नाही, आम्ही हे जाणून घेतले नाही की ज्याच्यामुळे हे सगळे व्यवहार आम्हाला जाणवतात चित्त अज आहे, ते जन्माला आलेलंच नाही. त्या चित्ताच्या स्पंदनामुळे आम्हाला हे सगळं जाणवतं. आमचे सगळे व्यवहार या चित्तवृत्तीवर चालतात. इथे चित्त चित्त जे म्हटलेलं आहे ना, या चित्ताचा अर्थ चैतन्य स्वरूप ब्रह्म आहे. आता आमच्या अंतःकरणातील चित्त हा भाग किंवा अंतःकरण जे आहे, या अंतःकरणामुळे हे सगळे व्यवहार होतात असं आपण म्हणतो. पण त्या अंतःकरणामध्ये नेमकं काय आहे हो, कशामुळे ते अंतःकरण ऍक्टिव्हेट होत आहे? चित्तामुळे आपली सगळ्यांची गडबड झाली असेल बघा, म्हणून एवढं सगळं समजावून सांगते की ते अंतःकरण कोणामुळे ऍक्टिव्हेट होतं. मी आपल्याला प्रश्न नाही विचारत, तो अधिकार काकांचा. हे अंतःकरण चिदाभासामुळे ऍक्टिव्हेट होतं. हे सगळ्यांना मान्य आहे की नाही? मान्य असेल तर हो म्हणा, एवढं म्हणते, कारण आपला मिळून अभ्यास सुरू आहे. हो का? हा, मान्य, ठीक. अंतःकरण चिदाभासामुळे ऍक्टिव्हेट होतं आणि म्हणून ते चित्त इथे जे म्हटलेलं आहे, या चित्ताचा अर्थ इथे चिदाभास आहे. चिदाभास हा मूळचा कुटस्थ आहे, म्हणून या ठिकाणी चित्त याचा अर्थ चैतन्य स्वरूप ब्रह्म आहे. पटलं का? मग आता चित्त म्हणजे अवधारत्मका वृत्तीचा चित्ता, हा जो त्याचा शास्त्रीय अर्थ आहे, हे जर आम्ही इथे धरलं तर आमचा गोंधळ होईल. पण हा गोंधळ न होण्यासाठी एवढी सगळी मांडणी केली. म्हणून आमचे सगळे जे व्यवहार आहे हे ह्या चित्तवृत्तीवर चालतात. तुझे रूप चित्ती राहो, आता इथे तुझे रूप चित्ती राहो मध्ये चित्त अंतःकरणाचा एक भाग, म्हणून तुझे रूप चित्ती राहो, पण ते चित्त सुद्धा त्या चिदाभासामुळेच ऍक्टिव्हेट होतं. ते सुद्धा विषय पकडून कोणामुळे होतं, कोणामुळे विषय पकडून ठेवतो? त्या चिदाभासामुळेच, त्या चैतन्यामुळेच ते ऍक्टिव्हेट होतं. तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम. बुद्धीमध्ये राहो असं म्हटलेलं नाही, चित्तामध्ये राहो असं म्हटलेलं आहे. म्हणजे सगळं आमचं जीवन या चित्तावर आधारलेलं आहे. म्हणजे चित्त ज्यावेळेला एखादी गोष्ट धरून ठेवते, पकडून ठेवणं हे चित्ताचं काम आहे. पकडून ठेवणं हे चित्ताचं काम आहे. आणि अशी पकडून जेव्हा ती एखादी वस्तू ठेवते तेव्हा ती आम्हाला अगदी खरी वाटते. लहान मुलांना आपली वस्तू अगदी खरी वाटते, आपली बाहुली, आपलं खेळणं अगदी खरं वाटतं, आणि म्हणून ते घट्ट पकडून ठेवतात. मी कोणालाच देणार नाही म्हणतात की नाही, मी कोणालाच देणार नाही, हे माझं आहे, हे माझं आहे. खरंच का बाहुली त्याची असती, खेळणं त्याचं असतं, तो समजतो हे माझं आहे, हे माझ्या आई वडिलांनी आणलंय म्हणजे हे माझं आहे, आणि ते पक्क पकडून ठेवतो. तसं हे चित्त ह्या सगळ्या देहादी जगतातले व्यवहार जे आहेत हे घट्ट पकडून ठेवतं, ते माझे माझे म्हणतं. आणि मग त्याच्यानंतर ती बुद्धी निर्णय घेत असते. म्हणजे बुद्धीचं काम फक्त निर्णय घेणंच आहे, पण चित्ताने ते पकडून ठेवल्यानंतर निर्णयात्मक काम ती बुद्धी करत असते. म्हणून या ठिकाणी चित्त जे आहे, या चित्ताचे सगळे व्यवहार असतात. काकांनी एक उदाहरण दिलंय
की अंमलबजावणी कोण करतं? चित्त करतं. म्हणजे कसं? काकांनी उदाहरण दिलंय की आम्हाला रेल्वेने जायचं ठरलं, बुद्धीने निर्णय घेतला की आम्ही रेल्वेने जाणार शिवगडला. मग रिझर्वेशन करा, स्टेशनवर जा, बुकिंग करा, हे सगळं कोण करतं? हे सगळं काम चित्त करतं. आता मला जावं लागेल म्हणून उठून जातो. म्हणजे चित्तामधलं असलेलं जे चैतन्य आहे, त्या चैतन्याच्या अधिष्ठानावर हे सगळं ऍक्टिव्हेट होऊन काम करतं. ही सगळी ऍक्टिव्हिटी त्या चैतन्याची, चिदाभासाची आहे, हे लक्षात ठेवायचं. म्हणून ह्या पूर्ण ग्रंथामध्ये चित्त हा शब्द अखंड वापरलेला आहे. कारण सगळे आमचे दैनंदिन व्यवहार हे सगळं त्या चित्तावर आधारलेले आहेत. आणि म्हणून ज्या चित्तावर हे आधारलेले आहे, अधिष्ठित आहे, ते चित्त उत्पन्नच होत नाही. आणि म्हणून ते चित्त निर्माणच झालं नाही, ते जन्मालाच आलेलं नाही. म्हणून धर्मा अजास्मृता, म्हणजे धर्म म्हणजे सगळे जीव. जसं चित्त जन्माला येत नाही तसं सर्व धर्मही म्हणजे सगळे जीव सुद्धा जन्माला येत नाही, असा श्रुतीने या ठिकाणी आम्हाला निर्णय दिलेला आहे. धर्म म्हणजे हे अनेक बहुवचन वापरलंय, कारण उपाधी सुद्धा अनेक असतात की नाही. उपाधीच्या अनुषंगिक धर्म हा वापरलेले बहुवचन. अनेक उपाधी असतात, एक उपाधी असते का अनेक उपाधी असतात. शरीराला उपाधी असते, बौद्धिक उपाधी पण असते, डॉक्टर आहे, वकील आहे, उपाधीच आहे. या सगळ्या उपाधीमध्ये आम्ही छान रमलेलो असतो. हो, या सगळ्या उपाधी आम्हाला सत्य वाटत असतात. आणि म्हणून आम्हाला सांगावं लागतं की हा जो उपाधी आहे, हे सगळं धर्म आहे, हे सुद्धा म्हणजे हे सगळं जीव जे आहे, हा जीव सुद्धा उत्पन्न झालेला नाही. जसं चित्त हे उत्पन्न झालेलं नाही, निर्माण झालेलं नाही, तसा जीव सुद्धा जन्माला येत नाही. पारमार्थिक स्वरूपाने ते अजच आहे. व्यवहारामध्ये त्यांना व्यवहार करू द्या, पण त्यांचं पारमार्थिक स्वरूप हे अज आहे. म्हणून उपाधी अनेक जरी दिसत असल्या तरी त्या सगळ्यांमध्ये चैतन्य मात्र एकच आहे, हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे. म्हणून श्रुतीने निर्णय दिला की चित्त उत्पन्न होत नाही. चित्त नावाची गोष्ट अजात आहे. चित्त नावाची गोष्ट अजात आहे असा श्रुतीने निर्णय दिलेला आहे. मग चित्त नावाची गोष्ट जर अजात आहे तर मग आता माझं चित्त लागत नाही. काय करावं? आज काही चित्त लागतच नाहीये. मुलगा गावाला गेला, चित्त थाऱ्यावर नाही. तो नीट जाईल का? विमान वेळेवर पोहोचेल का? तिथे गेल्यानंतर काय करेल? अनेक अनेक विचार, म्हणून ते चित्त लागत नाही. असं आम्ही ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला ते चित्त जात झालेलं असतं, म्हणजे निर्माण झालेलं असतं. ती निर्मिती आम्ही तयार केलेली असते. चित्त जात झालेलं आहे म्हणजे चित्त हे जन्माला आलेलं आहे. त्याचं अजात पण संपलेलं आहे. कोणी संपवलं? मी संपवलं. त्यांनी त्याच्याकडून संपवलं का? नाही, मी संपवलं. माझं चित्त लागत नाही, त्याला माझा शब्द लावला. मग आता हे चित्त कसं पाहिजे? हो, आचार्य म्हणतात हे चित्त कसं पाहिजे? हे चित्त शांत पाहिजे. चित्त अतिशय शांत पाहिजे. ज्याचं चित्त शांत असतो तो जिंकलेला असतो. म्हणून शांतीपाठ.
म्हणून शांतीपाठ. त्या चित्तावर कोणत्याच प्रतिक्रिया उमटत नाही हो आता. अनुकूल प्रतिकूलच्या प्रतिक्रिया नाहीच, रागद्वेषाच्या प्रतिक्रिया नाहीच. तेणे समाधान झाले. आणि मग असं शांत चित्त ज्यावेळेला असतो तिथे काय असतो? तेणे समाधान झाले. त्या ठिकाणी समाधान असतो. का बरं? कारण चित्त चैतन्य मिळाले. नाथ महाराजांची ओळी. असं शांत झालेलं जे चित्त असतो, आता या ठिकाणी ॲनेस्थेशिया दिलेलं. ॲनेस्थेशिया कोणता द्यायचंय? विचारांचा. श्री गुरूंकडून आलेल्या विचारांच्या माध्यमातून ते चित्त शांत झालेलं आहे. त्या चित्तावर आता कोणत्याच प्रतिक्रिया उमटत नाही. आता ते अजात स्वरूपाचं आहे. चित्ताला दर्जा, चित्ताचा दर्जा कोणी दिला? आम्हीच दिला, अज्ञानवश. दिला की नाही? मान्य की नाही? म्हणून ते चित्त हे अजात आहे, अशा पद्धतीचा विचार आम्ही नेहमी करायला हवा. म्हणजे त्याच्यामधलं जे जातपण आहे, माझं चित्त शांत आहे, माझं चित्त आज खूप अशांत आहे, माझ्याशी काही बोलू नका, हे मीच निर्माण केलंय सगळं. म्हणून मनकल्पित संसार जाणं म्हणतात ते नाथ महाराज. ते म्हणतात मनकल्पित संसार आहे सगळा, मनाने तयार केलेला आहे. म्हणून ते चित्त जेव्हा शांत होतं तेणे समाधान झाले. तिथे समाधान असतो. ते चैतन्यकार झाले. आणि मग चैतन्यकार झाल्यानंतर काय झाले? निज स्वरूपी ओळखले, निज वस्तूशी. पाहावे आपणासी आपण, निज स्वरूपी ओळखले. चित्त चैतन्यकार झाल्याबरोबर स्वतःची ओळख पटली. ते वस्तुगामी. परतोनी पाठीमोरे ठाकी सगळ्यांना माहिती. देखत खेवो ओळखे, ते वस्तुगामी. चैतन्यकार झाल्याबरोबर ओळखलं मी मला, की अरे हेच माझं खरं स्वरूप आहे, जे अजर अमर आहे. मीच मला ओळखलं. चित्ताचा केवढा मोठा भाग आहे. म्हणजे अंतःकरण चित्त उपलक्षण, अंतःकरणाचा किती मोठा भाग आहे. म्हणून परमार्थ हा अंतःकरण वृत्तीचा आहे. म्हणून एवं न जायते चित्त म्हणायचंच. म्हणजे चित्त उत्पन्न झालेले नाही, जीवाचा धर्म उत्पन्न होत नाही. जीव फारच कासावीस होतोय आज, काही बरं वाटत नाही जीवाला. हे सगळं कोणामुळे झालंय? हे सगळं कशामुळे झालंय? अज्ञानवश झालेलं आहे. पण जीव उत्पन्नच होत नाही, तर मग तो कासावीस होण्याचा प्रश्नच नाही. असा विचार केला तर कासावीस कोण होईल हो? जे नाही. कासावीस कशासाठी होईल? अशांत कशासाठी होईल? आज जीवाला बरं वाटत नाही, कशासाठी हे वक्तव्य येतील? येणारच नाही. सदैव प्रसन्न. शरीराला असंख्य वेदना असतानाही प्रसन्नच. चला काकांकडे. काकांकडे गेल्यानंतर कळतं की एवं न जायते चित्त. हे तिथे गेल्यानंतर कळतं की खरंच त्यांना नसेल वाटत का की एवढे शिवगडला शिबिर चालू आहे, अगदी 160, 161, 162 एवढी शिबिर चालू आहे. आपण त्या शिबिराला जावं, सगळ्यांमध्ये बसावं, बोलावं, असं नसेल का त्यांना वाटत? आपल्याला वाटतं की नाही? आपल्या शरीराला दुखापत झाल्यानंतर आपण आपल्या घरी स्वस्त बसतो का? आज माझं मन नाही थारावर, सगळं लक्ष की नाही तिकडेच. सगळं चित्त कुठे? चित्त उडाले, आज मन उडालंय, मन थाऱ्यावर नाहीये. आज सगळं तुमच्याकडे शिवगडलाच आहे.
तुम्ही गेले ना शिबिराला, चांगली गोष्ट आहे. साधक अवस्थेत हे चांगली गोष्ट आहे, पण याच्या पुढे पण आपण जायला हवं की नाही? की इथेच कारणाकारणाने चित्ताला तिकडे, कारणाकारणाने चित्त संसारात, त्याच्या पुढे जायला हवं. बिस्किटचा पुडा किती दिवस स्वीकारायचा हो? मोठा झाला तरी बिस्किटचाच पुडा. तेव्हा तरी तर त्याचं स्वरूप बदलायला पाहिजे ना. म्हणून काकांनाही वाटत असेल ना, इतके शिबिर होतात तर आपण तिथे जावं, असावं. परंतु त्यांना आपण जेव्हा भेटतो तेव्हा याच्यामधला कुठलीही खंत नसते, कशाचीच खंत नाही. तेवढेच आनंदी, तितके शांत. एवं न जायते चित्तम, चित्ताचं अस्तित्वच नाही, ठेवलंच नाही हो. विचारांच्या माध्यमातून ते ठेवलंच नाही. विचार विचार आणि फक्त विचार, सातत्याचा विचार. आणि असं जे हे आमचं चित्त असतं, हे चित्त हे गतिमान होतं आणि म्हणून आम्हाला दृष्ट सृष्टीचा अनुभव येतो. गतिमान झालं की मग जावंसं वाटतच नाही. सगळे गेले लग्नाला नाही का, आपण एकटंच राहिलो. आता सगळे तिथे किती छान मजा करत असतील. मला आज कसा कंटाळा येऊन राहिला हो, कारण सगळे लग्नामध्ये एन्जॉय करतात, मी इथे एकटीच बसले, जाऊ नाही शकले पायामुळे. आता हे चित्त गतिमान झाल्याचं लक्षण आहे. हे सगळं दृश्य सृष्टीचा अनुभव आम्हाला काय येतो? चित्त गतिमान झालं म्हणून. म्हणून 47वी कारिका आम्हाला सांगते या ठिकाणी, चित्त गतिमान होतो. आता ज्यांनी हे जाणलं त्याला विपरीत ज्ञान होत नाही. म्हणजे जग सत्य आहे हे वाटत नाही. पण त्यासाठी काय करावं लागतं? तर आचार्यांनी आम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे की यासाठी आम्हाला विरक्ती साधावी लागते. त्यासाठी आम्हाला विरक्ती साधावी लागते. आणि ही विरक्ती साधायची असेल तर काय करावं लागतं? विरक्ती साधायची असेल तर विरक्ती म्हणजे वैराग्य. तर 3 इषणा आम्हाला आचार्यांनी सांगितलेले आहे. या 3 इषणेपासून आम्हाला दूर राहावं लागतं. बघा, विपरीत ज्ञान जर व्हायचं नसेल तर या 3 इषणांपासून लांब राहावं लागतं. या 3 इषणा आमचं चित्त गतिमान करतं आणि गतिमान केल्यामुळे मग हे सगळं देहादी जगत आम्हाला अनुभवायला येतो. दिसतं म्हणण्यापेक्षा अनुभवाला येतो. बाह्य दृश्य प्रतीती, अंतरी अज्ञान स्थिती. हे अज्ञान आहे. म्हणून या 3 इषणा, कोणत्याही इषणा, एक वित्तेषणा, लोकेषणा, या सगळ्याचा चौथी पुत्रेषणा, वित्तेषणा, लोकेषणा आणि दारेषणा. दारेषणाचा विचार नाही केला एवढा, तो ज्याचा त्यांनी करायचा. पण ह्या 3 इषणा ज्या आहेत, या 3 इषणांचा विचार कोणी करायचा? मी करायचा. आणि ह्या माझ्यामध्ये जर इषणा असतील तर मी विरक्त नाही. पुत्रेषणा किती असतो? मुलगा झाला पाहिजे, वंशाचा सगळ्या, हे सगळं काकांनी याचं स्पष्टीकरण केलंय. कशाला स्पष्टीकरण करावं लागतं? आचार्यांनी आम्हाला का परत हे 3 इषणांची आठवण करून दिली? कारण आम्हाला वाटतं आता आम्ही या इषणेमध्ये नाही, पण याची स्पंदन आमच्यामध्ये असतात काही प्रमाणामध्ये.
एखादा तरी मुलगा हवा होता, नाही का हो? असं बोलण्यामध्ये ती पुत्रक्षणा दिसते. आपण आपल्याबद्दल जरी बोलत नसलो, दुसऱ्यांबद्दल जरी बोलत असतो, तरी एखादा मुलगा हवा होता, ती इच्छा दर्शवते. त्या पुत्राचं सत्यत्व दर्शवतोय. पुत्र असला म्हणजे, मुलगा असला म्हणजेच सगळं नीट चालणार आहे हे दर्शवतो. ती इच्छा प्रदर्शित होते. पण आम्हाला याची जाणीव नसते. आम्ही आमच्यासाठी नाही म्हणत आहे, आम्ही तुमच्यासाठी म्हणतोय. परत त्याला आम्ही वर गोड लेबल देतो. पण लक्षात ठेवायचं, त्यावेळेला अशा पद्धतीचे वाक्य ज्यावेळेला आमच्यात येतात, अशी विधानं येतात, त्यावेळेला त्या विधानामध्ये ती पुत्रक्षणा दडलेली असते. ती अतृप्त इच्छा आमची जी आहे, की आम्हाला जरी मुलगा नाही तरी काय झालं, तुम्हाला पाहिजे होता हो एखादा तरी. स्वतःसाठीच पुत्रक्षणा असते असं नाही, इतरांसाठी पण ती आमच्या याच्यातून व्यक्त होत असते. म्हणून सावध राहायचंय हो, खूप सावध राहायचंय. अतिशय सावध राहण्याचा हे स्थान आहे. वित्तेषणा, संपत्ती पाहिजे, अपार संपत्ती पाहिजे, भरपूर संपत्ती पाहिजे, त्यांच्यापेक्षा जास्ती पाहिजे. पण या ठिकाणी प्रारब्धाची जोडे धन, प्रारब्धाची जोडे मान, का सोस करीसी वाया, भज मना पंढरी राया, असं कधी होत नाही. हे सगळं मिळतंय हा विचार आमच्यामध्ये कधी नसतो. याच्यावर आम्ही कधी ठाम नसतो. प्रारब्ध हा सिद्धांत आमच्यामध्ये तेवढा रुजलेला नसतो. फक्त बोलताना आम्ही प्रारब्ध म्हणत असतो, जगताना मात्र मीच करतो आहे, माझी मेहनत कमी पडली नाही तर एवढं मला मिळालंच असतं, माझी थोडी मेहनत कमी पडली, असं आम्ही बोलत असतो. मेहनत घ्यायची बरं का, प्रयत्न सगळे करायचे. समर्थांना प्रयत्न न करता प्रारब्ध स्वीकारण बिलकुल मान्य नाहीये, कोणत्याच संतांना मान्य नाहीये. प्रयत्न केल्यानंतर येणारं फळ हे प्रारब्ध, आणि तिथे समाधान आम्ही मानायला पाहिजे. म्हणून ती जी इषणा आहे, ती इषणा वित्तेषणा जी आहे, ती वित्तेषणा ही आमच्या या चित्ताला गतिमान करण्याला कारणीभूत ठरते. म्हणून तिथे आम्ही विरक्ती साधायला हवी, असं आम्हाला आचार्य सांगून राहिले. हे जेव्हा आम्ही करू तेव्हा ते चित्त स्थिर होईल. आणि मग हे चित्त झालंच नाही असं आम्ही म्हणू शकू तोपर्यंत नाही. त्याची गती आम्ही बघतोय ना हो, सगळी अनुभवतोय ना, मग ते झालंच नाही कसं काय म्हणे, शक्यच नाही. म्हणून प्रारब्ध स्वीकारणे ही पूर्णपणे शरणागती आहे. जीवन प्रारब्धाच्या स्वाधीन करणं याला शरणागत असं म्हणतात. चित्ती असू द्यावे समाधान. आपण नेहमी म्हणतो चित्ती असू द्यावे समाधान, ठेविले अनंते तैसेची राहावे. पहा, संतांनी सुद्धा हे निर्णय कसे दिले, चित्ती असू द्यावे समाधान. आणि समाधान चित्तात केव्हाच राहील, जेव्हा ते चित्त चैतन्यकार होईल त्यावेळेला, तेव्हा समाधान होईल. आपण आत्ताच नाथांची ओवी बघितलेली आहे. पण त्यासाठी ठेविले अनंते फार महत्वाचं आहे. तिथे त्रागा करता कामा नये, तिथे जगत सत्यत्व असता कामा नये. आणि म्हणून अजातवादाचा विचार करायच्या आधी अद्वैताचा विचार, अद्वैतच फक्त सत्य आहे बस. आणि शरणागती ज्या वेळेला आम्ही स्वीकारतो त्यावेळेला आम्हाला अजातवाद सुद्धा स्वीकारता येतो, पक्क लक्षात ठेवायचं. म्हणून शरणागती स्वीकार्य, वाटेल ते झालं तरी, जी परिस्थिती जेवढी प्रतिकूलता येईल ती स्वीकारलीच, कॉम्प्रोमाइजच नाही त्याच्यामध्ये. वाटेल ते झालं तरी माझ्या आनंदाला धक्का लागता कामा नये असं काकांचं म्हणणं आहे. वाटेल ते झालं तरी,
आणि त्याच शरणागत त्यांचे चित्त हे शांत राहील, हे वास्तव आहे. बस हे वास्तव आम्ही स्वीकारलं तर आमचं चित्त कमी गरगर फिरे. आकाश पाण्याची गती सांगितली होती मी, त्या गतीत बसायला आम्हाला आवडतं, आकाश पाण्यातच बसायला आवडतो. अहो कधीतरी ते शांत तो स्थिर असलेल्या पाण्यात बसायचा प्रयत्न करू ना, काय बिघडलं? सतत आकाश पाण्याच वर खाली सुखाचा दुखाचा. मग आम्ही गाणे म्हणतो, झोपाळ्या वाचून झुला यायचे, झोपाळ्या वाचून झुला यायचे, हे गाणे येतात, भावगीत येतात, जे भयगीत असतात. तो झोपाळा कोणता माहित नाही, त्याच्या वाचून झुलायचं म्हणजे काय माहित नाही. आणि तसं झालं नाही म्हणजे भय वाटतं. मग अशा भयगीतांच्या मागे नाही लागायचं, भक्ती गीतांच्या मागे लागायचं, अभंगांच्या मागे लागायचं. आणि म्हणून आम्हाला चित्त शांत होणं गरजेचं आहे. ते एक वास्तव आहे. वास्तव जपण्याची फार आवश्यकता आहे. चित्ताची भ्रमंती कमी झाली की आम्हाला नामरूपाचे अनुभव कमी येणार आहे. पक्क लक्षात ठेवायचे काही काही सिद्धांत. काकांनी सांगितले, मी माझ्या मनाने काहीच सांगत नाहीये, जे काकांनी शिकवलं गडावर मांडुक्य तेच मी आपणासमोर मांडते. चित्ताची ज्या वेळेला भ्रमंती कमी होईल त्यावेळेला त्या प्रमाणामध्ये नामरूपाचे अनुभव कमी येतील. आणि ज्या प्रमाणात नामरूपाचे अनुभव कमी येतील त्या प्रमाणामध्ये अजातचा अनुभव येणं सोपं जाईल. म्हणून रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग. म्हणून ह्या ज्या लोकेशण आहे, पित्तेषण आहे, पुत्रेषण आहे, ह्या आम्ही निश्चितपणे कमी करावा. लोकेशणा सुद्धा लोकांनी आम्हाला चांगलं म्हणावं, प्रवचनानंतर एकीने तरी म्हणावं छान झालं प्रवचन. आज कोणाचाच रिस्पॉन्स नाही आला, चांगलं नाही झालं वाटतं. काय बारीक शेड्स असतात लोकेशनाच्या. आता बाकीच्यांनी तारीफ करावी, मला नाही आवडत तारीफ केलेली. कुठेतरी आतमध्ये मला आवडत नाही एवढं सांगून देतो, म्हणजे कुठेतरी करावी हे आम्ही उद्घृत करतच असतो. ज्याला आपल्या स्तुती होण्याशी काही संबंध नसतो तो स्तुती झाल्यानंतरही तितकंच शांत असतो. हो, कारण त्या निंदा स्तुतीचा काही संबंधच नसतो. माझा मला स्तुती केलेली माझी आवडत नाही असं म्हणणं म्हणजे स्तुतीचा मी गौरवच केलेला आहे काही प्रमाणात. तुम्ही करा, तुम्ही केल्यानंतर मी असं म्हणणार म्हणजे मग मला दाखवायचंच आहे की मला स्तुतीची आवश्यकता नाही. लोकेशनाचे बरं काही सगळी बारीक बारीक शेड्स लोकेशनाच्या माझ्या मी शोधून काढायच्या. ह्या सगळ्याला साधना असं म्हणतात. ही सगळी साधना आहे. आणि ही सगळी साधना आम्हाला अत्यंत हळुवारपणे करायची आहे, अत्यंत हळुवारपणे करायची. साधना म्हणजे व्रत वैकल्य जप जाप्य उपास तापास पठण या स्वरूपामधून निघून आपण ह्या स्तरावर यायला हवं, वैचारिक साधनेवर यायला हवं, निश्चितपणे यायला हवं. तरच आमचा अजातवादाचा निर्णय होणार आहे, अन्यथा होणार नाही. आणि म्हणून आम्ही ह्या पद्धतीने या तिन्ही ईशणा ज्या आहे, 4 म्हणा ठीक आहे, पण ह्या तिन्ही ईशणेमधून 4 ईशणेमधून स्वतःला प्रयत्नपूर्वक बाजूला ठेवावं. तोपर्यंत हे चित्त गरगर थांबण्याचं फिरण्याचं थांबणार नाही, नाही आणि नाही. आचार्यांची भाष्यामध्ये आचार्यांनीही सांगितले.
म्हणून चित्त नामाकार होतं, रूपाकार होतं, हे माझ्या लक्षात आलं पाहिजे. कारण ते नामाकार रूपाकार कशामुळे होतं, त्यासाठी परत इथे या ठिकाणी 47व्या याच्यामध्ये परत याचा हे दिलेलं आहे, आपल्या मशालीचा दृष्टांत दिलेला आहे. ती जी मशाल आहे, ती मशाल फिरवली, ती पेटवली, वेडे वाकडे सगळे आकार आम्हाला ते भासतात, ती गतिमान होते, म्हणजे स्पंदन तयार होतात. असं हे जे चित्त आहे की जे ते जन्मालाच आलेलं नाही, ते निर्माणच झालेलं नाहीये, असं हे जे शांत चित्त आहे हे गतिकार होतं, याच्यामध्ये स्पंदन तयार होतात. आणि ती स्पंदन तयार झाल्यामुळे आम्हाला जगतामधल्या वस्तू दिसतात. प्रत्यक्षात त्या वस्तू पण नसतात, पण चित्त कार्यक्षम झालं, चित्ताला गती मिळाली, म्हणून ते नामाकार झालं, म्हणून ते रूपाकार झालं. पहा, पुष्कळदा आपल्याला दृष्टांत देतात की गॅसवर दूध ठेवलंय, ते दूध खाली जातो, पण तापतं आणि खाली सांडतं, पण आमचं लक्ष नसतं, कारण त्यावेळेला चित्त त्या दुधाच्या आकाराचं, त्या रूपाचं झालेलं नसतं, तिथे ते नसतं, उपलब्ध नसतं. म्हणजे चित्तच नामाकार रूपाकार होतं की नाही, त्याला गती मिळाल्यामुळे. त्याला भलतीच कडे गती मिळाली असते, दुसऱ्या विचारात ते गतिमान असतो, दृष्टांत एकदेशी असतो. एवढंच सांगायचंय मला की चित्त नामाकार रूपाकार होत नाही, म्हणून ते दूध डोळ्या देखत वाया गेलं असं आपण म्हणतो, कारण ती चित्त दुसरीकडे गतिमान असतो. एवढंच दृष्टांतातून घ्या की चित्त नामाकार रूपाकार गतीमुळे होतं. मग आता ही गती थांबवली पाहिजे की नाही, म्हणून चित्त गरगरा फिरू नये ही काळजी माझी मी घ्यायला पाहिजे की नाही, निश्चित मी माझी घ्यायला पाहिजे. आणि म्हणून ही 47वी जी कारिका आम्हाला सांगते आहे की अशा प्रकारे जी पेटती मशाल आहे, या पेटती मशाल फिरवली तर गोलाकार वेडे वाकडे असे आकार भासतात. त्याचप्रमाणे हे चित्त ज्या वेळेला स्पंदन पावतो, त्यावेळेला ग्राह्य आणि ग्राहक भाव तयार होतात. आता आम्हाला ग्राह्य आणि ग्राहक भाव या माध्यमातून समजावून सांगणं सुरू आहे. ग्राह्य आणि ग्राहक भाव. आता ग्राह्य आणि ग्राहक भाव म्हणजे काय, हे विज्ञानाचं स्पंदन आहे असं गौडपादाचार्य म्हणतात. मग ग्राह्य म्हणजे काय, ग्राह्य म्हणजे जे आम्ही, उदाहरणार्थ हा रुमाल आहे, हा आता आम्हाला दिसतो की नाही, याचं ज्ञान होतं की नाही, हे झालं ग्राह्य. हा कोणाला दिसतंय, मला दिसतंय, ज्ञान मला झालंय, मी झाला ग्राहक. रुमाल हा विषय झाला, विषय हा ग्राह्य असतो आणि विषयी हा ग्राहक असतो. ग्राहक म्हणजे घेणारा आणि जे घेतलं जातं ते ग्राह्य. आणि ग्राह्य झाल्यानंतर जे ज्ञान होतं ते ग्रहण करतो. हा रुमाल आहे, हे ज्ञान आम्ही ग्रहण केलं. म्हणून ग्राह्य आणि ग्राहक असे जे दोन संबंध या ठिकाणी तयार होतात, ते ग्राह्य आणि ग्राहक संबंध हे या चित्तामुळे, चित्ताच्या स्पंदनामुळे तयार होतात. आम्हाला दृश्य जग हे का दिसतं, चित्ताच्या स्पंदनामुळे का दिसतं, त्याचं उत्तर आहे बरं का हे. अजिबात गोंधळ स्वतःच्या विचारांमध्ये करून घेऊ नका, स्टेप बाय स्टेप आम्हाला आणतात आहे. कशामुळे आम्हाला हे सगळं दृश्य जगत दिसतं, भासतं, सत्य वाटतं, तर ग्राह्य आणि ग्राहक
हा संबंध तिथे तयार होतो. म्हणजे घेणारा आणि घेतलं जे घेतलं आहे ते, म्हणजे विषयांचं सेवन आम्ही करतो, सत्यत्वाने ते सेवन करतो. ते विषय ग्राह्य झाला, मी ग्राहक झाला, घेणारा ग्राहक. दुकानामध्ये जातो, वस्तू विकत घेतो की नाही, वस्तू काय झाली, ग्राह्य झाली, आणि घेणारा ग्राहक झाला. माझ्याकडे आज खूप गिऱ्हाईक आहे, हो, खूप गिऱ्हाईक आहे. इथे विषय म्हणतात आम्ही खूप संख्येने आहोत आणि गिऱ्हाईक एकच आहे. जीवरूपाने असलेला हा गिऱ्हाईक एकच आहे, व्यष्टीच्या संदर्भात बरं का. आणि म्हणून दिसणारं जग ग्राह्य आणि ज्याला दिसते तो ग्राहक, हे लक्षात ठेवायचं. आणि हे कशामुळे तयार होतं? चित्ताच्या स्पंदनामुळे. स्पंदन म्हणजे गती, पक्क लक्षात ठेवायचं. स्पंदन म्हणजे गती. पाणी निस्तरंग जलाशय असतो, आणि त्या निस्तरंग जलाशयावर थोड्या वेळाने लगेच तरंग तयार होतात, बुडबुडे तयार होतात, लाटा तयार होतात की नाही? हे सगळं तयार होतच की नाही? हे निस्तरंग वर गतीमुळे ते गतिमान होतं की नाही? ते ती सगळी गती कोणाची असते? गती कोणामुळे होते? मायेमुळे. मायेमुळे हे सगळी ती गती, चित्ताला गती मिळत असते. म्हणून ग्राहक आणि ग्राह्य संबंध चित्ताच्या स्पंदनाने तयार होतात, लक्षात ठेवायचे. चित्त गतिकार होतं. पाण्याला गती मिळाल्यामुळे पाण्यात तरंग, बुडबुडा, लाटा तयार झाल्या. गती कोणी दिली हो पाण्याला? हवेमुळे आली. हवा आल्यामुळे ते सगळं तयार झालं. इथे आमच्या चित्ताला गती कोणी दिली? मायेमुळे दिली. आणि म्हणून ते सगळ्या स्पंदनाचे परिणाम जे आहेत हे आमच्यावर होतात. बस. मग आता आम्हाला जेव्हा सुख झालं, जेव्हा आम्हाला दुःख होतं, जेव्हा अनुकूल प्रतिकूल, जेव्हा काम क्रोध लोभ मद मत्सर राग द्वेष हे सगळे विकार ज्या वेळेला आमच्या अंतःकरणामध्ये उफाळून येतात, त्यावेळेला पक्क लक्षात ठेवावं की आम्ही त्या गतीमध्ये फसलो. चक्रीवादळामध्ये एकदा माणूस फसला ना की लवकर बाहेर निघू शकत नाही. लक्षात घे, त्याला बाहेर येणं फार कठीण असतं. असं हे सगळे स्पंदन, चित्ताचे स्पंदन ज्या वेळेला उठतात, अनुकूल प्रतिकूल, सुख दुःख काम क्रोध, अब काय आधी आहे, काय चक्रीवादळ जोरात चाललंय ताशी असतात त्याचे. या ताशी इतक्या वेगाने, ताशी तितक्या वेगाने, आणि मग नेस्त नाबूद करतं ते सगळं. असं हे नेस्त नाबूद चित्ताचं स्पंदन आमचा आनंद स्वरूप, आमचं शांत स्वरूप नेस्त नाबूद करतं. म्हणून आम्ही लक्षात ठेवायला पाहिजे, नामरूपाचा देहादी जगताचा अनुभव या चित्ताच्या स्पंदनामुळे येतो. देहादी अहंकारापर्यंत पिंड ब्रह्मांड जे भासत, नाथ महाराज म्हणतात हो, ते मनोमात्र विलसित मिथ्याभूत संसारू. त्या गतीमुळे तयार झालेलं आहे. ही गती मायेने दिलेली आहे. म्हणजे अजातवादाने सुद्धा मायावाद स्वीकारलाच आहे की नाही इथे. मग आचार्यांना म्हणतात की आचार्य मायावादी होते. नाही हो, आचार्य मायावादी नाही, माया निरासवादी होते. आचार्य माया निरासवादी होते. मायेचा निरास आचार्यांनी सांगितलंय.
पण मायावाद आम्हाला आधी स्वीकारावा लागतो. आधी मिथ्या उभारावे, मग ओळखून सांडावे. इथं मांडणीच आहे आपली सगळी. आणि म्हणून या ठिकाणी हा ग्राह्य ग्राहक संबंध मायेमुळे तयार झाला, हे आम्ही लक्षात घ्यावं. मायेची स्पंदन जी आहे त्यालाच गती असं म्हणतात, हे लक्षात घ्यावं. आणि ह्या मायेचं स्वरूप काय आहे, ही गती कशी आहे हो मायेची, एवढं सांगते आणि थांबते. आज आपल्या 2च कारिका झालेल्या आहेत. 3ऱ्या कारिकेला हात सुद्धा लागलेला नाही. ठीक आहे, 3री कारिका ही निर्णयात्मक आहे आणि ती निर्णयात्मक कारिका अधिकार वाणीमधूनच आपण ऐकू. साधन भाग आपण सगळा साधक आहोत सगळे म्हणून आपण अभ्यास करू साधन भागाचा. फक्त मायेची गती सांगते. मायेमुळे चित्त गतिकार होतं, मायेमुळे चित्त मध्ये स्पंदन तयार होतात. त्यामुळे माया ही जी आहे त्या गती कशी तयार करते हे सांगते. नाथांच्या एका ओवीतून सांगते की माया गती कशी तयार करते, त्या चित्ताला कसं गतिमान करते, त्याचं स्वरूप काय त्या गतीचं. भ्रम हे मायेचे निज मूळ. भ्रम आम्हाला होतो, त्या चित्ताला गती. भ्रम तयार झाल्यामुळे गती मिळते आणि हे मूळ आहे. वास्तविक पाहता सत्य काय आहे, ब्रह्म वस्तू सत्य आहे, परब्रह्म सत्य आहे. आणि आम्ही देहादी जगत हे सत्य मानलेलं आहे. ते सत्य वाटतं आम्हाला, तो भ्रम झाला, त्या चित्ताला भ्रम झाला, ते चित्त गतिमान झालं. त्या भ्रमाने फिरत राहिलं, भटकत राहिलं, कुठे जायचं कळतच नाहीये. त्या भ्रमाने काय झालं, त्या भ्रमाने भ्रांती झाली. एकदा भ्रम तयार झाला की मग भ्रांती तयार होतात. भ्रमामध्ये एकदा भटकलो, एकदा समजूत पक्की झाली की सत्य काय आहे, देहादी जगतच सत्य आहे, पक्की समजूत, घट्ट अज्ञान. आणि त्या अज्ञानामध्ये भटकलो म्हणून जग, देह, कर्तृत्व सगळं सगळं सत्य वाटायला लागलो. हो, मी करता वाटायला लागलो. झाली भ्रांती, भ्रम तयार झाला ना, भ्रांती तयारच होते. गती, चित्ताची गती. आणि आता भ्रांती घेतल्यानंतर आम्हाला भूल पडली, विसर पडला, चित्त गतिकार झालं. इतकं वेगवान झालं ते चित्त की आम्ही मूळचं कोण आहे आम्ही विसरलो, पूर्णपणे विसरलो. पूर्णपणे विसरलो आम्ही. प्रगाढ अज्ञान, जन्मोजन्मरीचं अज्ञान. त्या अज्ञानामध्ये भुली ते नाजूक फळ. नाथांची उभी हो वाचून दाखवते. भ्रम ते मायेचे निजमूळ, भ्रांती ते फुल सोज्वळ. सोज्वळ फुल, लक्षात सुद्धा नाही येत की आम्हाला भ्रांती झालीये म्हणून. वाटतं असं, मी प्रवचन केलं, मी आज चिंतन मांडलं, काय आहे भ्रांती, मी मांडलं. सोज्वळ फुल वाटलं. इथे अहंकाराने मला ग्रासलंय वाटलं, नाही वाटत, म्हणजे सोज्वळ फुल झालं की नाही. भुली ते तिचे नाजूक फळ. भूल पडली हो, हे नाजूक फळ आहे, कळलं सुद्धा नाही. इतकं नाजूक फळ आहे ते की दिसत पण नाही की आम्हाला भूल पडली आहे स्वरूपाची, कळत सुद्धा नाही. आणि त्याचा परिणाम असा होतो की विषय रसाळ सदा भोगित. आम्हाला सदा फळित, विषय रसाळ सदा फळित. त्याचा परिणाम असा झाला, त्या गतीचा परिणाम असा झाला की आम्हाला हे विषय सतत रसाळ फळ देतात असं वाटतं. विषयामध्ये आनंद आहे असं वाटतं. विषय मिळाला तर आम्ही सुखी हो असं वाटतं.
त्याचा परिणाम असा झाला, त्या गतीचा परिणाम असा झाला. आणि म्हणून संतांना सांगावं लागतं, विषयजनित सुखे सौख्य होणार नाही. आणि ही गती, हा ग्राह्य ग्राहक संबंध मायेमुळे तयार होतो. मायेचा याच्यात रोल आहे. आज आपण इथेच थांबू. ही जरी मायेमुळे गती तयार होत असली, ती मशाल, त्या मशालीला जरी गती असली, त्याच्यातून जरी चक्र दिसत असतं, तरी सुद्धा मशालीच्या स्वरूपामध्ये काहीही बदल होत नाही. ही पुढची कारिका सांगते. मूळच्या स्वरूपात बदल होत नाही. मशाल गरगर फिरते आहे, फिरवणारी काडी आहे, काडीमुळे ती फिरते, धरणाऱ्यांमुळे ती फिरते आहे. ते सगळं मायेचं क्षेत्र आहे. पण आतल्या अग्नीमध्ये काहीही बदल होत नाही, स्वरूपात काहीही बदल होत नाही. ही पुढची कारिका 48वी सांगते. ती आपण सुनील काकांच्या अधिकारवाणीमधून श्रवण करू. पुढचा वर्ग आपला सोमवारी आहे. आज या ठिकाणी विराम देते. 5 मिनिटं आपले जास्ती घेतले म्हणून सगळ्यांची क्षमा मागते. रामकृष्ण हरी. रामकृष्ण रामकृष्ण हरी. हरी माऊली. रामकृष्ण हरी दादा. रामकृष्ण हरी बहिणी. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी वहिनी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.